रामकृष्ण हरी माऊली. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी अनुभवलेला एक दिवस वारकऱ्यांसोबत. एक असा दिवस जो फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने अनुभवायचा असतो. पंढरपूर या पवित्र भूमीत दररोज हजारो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी येतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, ओठावरचं विठ्ठल विठ्ठल नामस्मरण, हातात टाळ आणि मृदुंग, मनातील भक्ती, हे सगळं पाहिलं की मन आपोआप शांत होतं. पहाटेपासूनच पंढरपुरात एक वेगळंच वातावरण तयार झालेलं असतं. मंदिराच्या दिशेने चालणारे वारकरी, भगव्या पताका, टाळांचा आवाज, अभंगांचा गजर आणि चंद्रभागेच्या किनाऱ्यावरची ती शांत हवा, हे सगळं शब्दात सांगणं खूप कठीण आहे. प्रत्येक वारकरी आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी कित्येक किलोमीटर चालत येतो, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा दिसत नाही. दिसते ती फक्त भक्ती आणि समाधान. या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल वारकऱ्यांचं साधं पण मनाला भिडणारं जीवन. काही वारकरी भजन म्हणत असतात, काही टाळ वाजवत असतात, तर काही जण देवाचं नामस्मरण करण्यात हरवलेले असतात आणि त्यातूनच त्यांच्या चेहऱ्यावरची एक वेगळी चमक दिसून येते. कोणाकडे मोठेपणा नाही, कोणाकडे अहंकार नाही, सगळे फक्त विठ्ठलाचे भक्त म्हणून एकत्र आलेले असतात. हीच वारकऱ्यांची खरी ताकद असते. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, वारी म्हणजे श्रद्धा, वारी म्हणजे प्रेम, वारी म्हणजे भक्तीचा महासागर. आजच्या जगात माणूस पैशाच्या आणि धावपळीच्या मागे इतका धावत आहे की मन शांती कुठेतरी हरवत चालली आहे. पण वारकऱ्यांसोबत एक दिवस घालवला की समजतं, खरी श्रीमंती मनातल्या समाधानात असते. साधं राहणं, देवाचं नाम घेणं आणि सगळ्यांवर प्रेम करणं, हीच खरी शिकवण वारकरी आपल्याला देतात. या व्हिडिओमध्ये आपल्याला पंढरपुरातले सुंदर क्षण पाहायला मिळतील. मंदिराकडे जाणारे रस्ते, विठ्ठलनामाचा गजर, टाळ मृदुंगांचा नाद, भक्तीची गर्दी, चंद्रभागेचा किनारा आणि भक्तीने भरलेलं वातावरण. प्रत्येक क्षण इतका सुंदर आहे की दुसऱ्या तिसऱ्या गोष्टींकडे मन धावतच नाही. या सगळ्यांचा व्हिडिओ बनवताना माझ्या मनाला देखील खूप आनंद झाला होता. काही वारकरी लांबच्या गावातून चालत आलेले असतात. त्यांचे पाय दुखत असतात, ऊन लागत असतं, थकवा जाणवतो, पण तरीही त्यांच्या ओठावर फक्त रामकृष्ण हरी माऊली हेच वाक्य दिसत असतं. हे सगळं पाहिल्यावर जाणवतं की भक्तीमध्ये खरंच किती ताकद असते. विठ्ठलाचं प्रेमच त्यांना इतकं चालायला शक्ती देतं. आज मनाला जाणवलं की वारी ही फक्त एक परंपरा नाही, ती महाराष्ट्राची ओळख आहे. ती संतांची शिकवण आहे, भक्तीची जिवंत परंपरा आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांनी दिलेली भक्तीची शिकवण आजही हे वारकरी जपून ठेवत आहेत. म्हणूनच वारी म्हणजे फक्त एक प्रवास नाही, तो आत्म्याचा अनुभव आहे. आणि हा व्हिडिओ बनवत असताना माझ्या मनाला देखील खूप समाधान मिळालं होतं, कारण मी फक्त हा व्हिडिओ शूट केला नाही, तर भक्ती, प्रेम आणि श्रद्धेचा अनुभव माझ्या मनात साठवला आहे. आणि या व्हिडिओमधून तुम्हालाही विठुरायाची भक्ती अनुभवायला मिळेल. आणि आता तर अधिक महिना चालू आहे, त्याच्यामुळे आपल्या चंद्रभागेला भक्तांची खूप गर्दी असते. अधिक महिन्यामुळे दर्शनाला आलेले भक्त आधी चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि मग विठुरायाच्या दर्शनासाठी जातात.